मित्रांनो, तुमच्याही नावावर जर गॅस कनेक्शन असेल आणि तुम्ही आत्तापर्यंत जर KYC केलेलं नसेल तर तुम्हाला KYC करणे खूप आता गरजेचं झालेलं आहे. कारण की 16 ते 20 ऑगस्टपासून KYC जे आहे, KYC जर केलेलं नसेल तर तुमचा गॅस बुकिंग होणार नाही. ज्यांचीही KYC केलेली नाही त्यांचा गॅस का बुकिंग होऊ शकत नाही? कारण की त्यांचं आधार कार्ड त्यांनी अपडेट गॅस सेंटरला दिलेलं नाही, त्याच्यामुळे त्यांची KYC ही झालेली नसेल आणि त्यांचा गॅस हा बुक होत नसेल. आता भरपूर लोकांचं, मी एक रील टाकली होती, त्या रीलवरती मला भरपूर लोकांचे मॅसेज येत आहेत की सर आमचं गॅस बुकिंग होत नाही किंवा मग आमचं सबसिडी येत नाही, असे भरपूर काही प्रश्न होते. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही जर गॅस KYC जर केलेलं नसेल तर गॅसची KYC करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ऑनलाईन जर KYC करायचे असेल तर आपण एक पुढे व्हिडिओ टाकलेला आहे, डेमो टाकलेला आहे. आपण ती रील टाकली होती, ती रील जवळजवळ 1 लाख लोकांनी बघितली आणि स्वतःची तशी KYC करून घेतली. तर ती रील आपण पुढे व्हिडिओमध्ये टाकणारच आहोत. पण तुम्हाला जर ऑफलाईन KYC जर करायचं असेल, ऑनलाईनसाठी तर आपण एक व्हिडिओ ती रील टाकलेलीच आहे. पण तुम्हाला ऑफलाईन जर KYC करायची असेल तर ऑफलाईन KYCसाठी काय करावं लागेल, सगळ्यात महत्त्वाचं तुमचं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो मोबाईल तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे, कारण की तो OTP फक्त 10 सेकंदासाठी राहणार आहे. OTP टाकल्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड तिथं फेच केलं जाईल. आधार कार्ड फेच केल्याच्यानंतर तुमची KYC होणार आहे. तुम्हाला व्हिडिओ जर फुल बघायचा असेल तर मी पुढे व्हिडिओ देतो, तसं ऑनलाईन KYC करून घ्या. आणि जर ऑनलाईन जर नसेल करायची तर आता ऑफलाईन कशी करायची सांगतो तुम्हाला. ऑफलाईनसाठी तुम्हाला जायचं आहे, तुमच्या जिथून तुम्ही गॅस घेताय त्या गॅस सेंटरला जायचं आहे आणि त्या गॅस सेंटरला जाऊन तुमचं आधार कार्ड फक्त सोबत घेऊन जायचं आहे. झेरॉक्स राहू द्यायचे आहे. जर ते म्हटले सबमिट करा तर झेरॉक्स एक ठेवायची आहे, नाहीतर तुमचा आधार कार्ड नंबर आणि जो तुम्ही गॅस ज्याच्यावरती बुकिंग करताय तो रजिस्टर मोबाईल नंबर सोबत राहू द्यायचा आहे. ते तुमचा ऑनलाईन तिथेच फॉर्म भरून घेतील. 5 मिनटाचं काम आहे. फक्त तुमचा आधार कार्ड नंबर सांगायचा, OTP द्यायचा आणि तुमची KYC ही होणार आहे. म्हणजे ऑफलाईनची खूप सोपी पद्धत आहे आणि ऑनलाईनची पण सोपी पद्धत आहे, पण ते करणं गरजेचं आहे. कारण की ज्या लोकांना सध्या KYC गॅसवरून जे काय समजा आता त्यांचं सबसिडी चालू आहे, ती सबसिडी येणं बंदही होऊ शकते. KYC नसेल तर सबसिडी बंद होणार आहे. त्याच्यानंतर तुमचा रेसिडेन्शियल प्रूफ हे असतो, गॅस कार्डमध्ये रेसिडेंट प्रूफ असतं, तर तुमचं रेसिडेन्शियल प्रूफ ते बंद होऊ शकत नाही जर तुमची KYC असेल तर. ऑनलाईन टाकलं तर तुमचं ते रेसिडेन्शियल प्रूफ कुठेही दिसून येऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला गॅस KYC करणं गरजेचं आहे.